सांभाळू ना, सांभाळून. बाळा सावकाश हा. आनंदी, एक गोष्ट सांगायची. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. ठीक आहे. काय अरे चिंगी. हा ए बाई सावकाश. हो हो. हा बोला. मला तुला हे सांगायचंय. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. छान दिसताय तो. तू पण छान दिसतीयस. हो ना, थँक्यू. बोला, काय सांगणार होतात? काहीतरी सांगणार होते, तेवढ्यात ताई आणि दादा आले, राहून गेले त्यांनी. बोला. नाही, ते हे सांगायचं होतं की छान दिसतीयस. दोघेही छान दिसतात. माहिती तू पण. बाबा हे बघ, पहिले काय करायचंय, पहिले व्हिडिओ काढायचा आणि त्याच्यानंतर फोटो काढायचे. व्हिडिओ अच्छा कळलं. फोटो काढायचा ना, काढतो मी फोटो. चल काढशील ना? हा काढतो. पहिले ना मी असं गोल गोल फिरवणार आणि नंतर आकाशामध्ये फुलबाजीने माझं नाव लिहिलं. रेवा, ठीक आहे ना? बरं ठीक आहे. हिने काय सांगितलं मला काहीच कळलं नाही. जमेल. काही नाही, फक्त हातात धर मोबाईल, बाकी सगळं मी पाहते. बरं ठीक आहे. ए चिंगी थांब थांब थांब, चटका लागेल ते इकडे ते. अगं आई तू जा, हिला घेऊन जा गं. पेटते का? हो. हा बरं. बाबा हे बघ पेटली. हा सावकाश हा. हे बघ. हा रे हा वा हा र रे वा. हा आला का फोटो? हा ते काय ते लिहिलेलं नाव दिसतच नाही याच्यामध्ये. तू फक्त दाखव तिला, बाकीचं मी पाहते. काय दाखवू? काहीच नाहीये त्याच्यामध्ये. बाबा दाखव मला माझा काय फोटो. दिसतंय बघ. येस, एकदम सुंदर आलाय फोटो. आलं? ये आतू हे बघ माझा फोटो. बघू. अरे वा, किती छान. जमलं की नाही बाबांना? जमतं बाबांना. चला आता फराळ करायला खाली. चला. नाही नाही, मला अजून फटाके फोडायचे. बरं खेळायचं हिला. हा एक काम करा, तुम्ही जा पुढे, आम्ही येतो थोडेसे फटाके फोडून. बरं चला. ठीक आहे. चालेल. चला चला या चला. चल. ए आजी हे बघ माझा फोटो. अरे वा, काढला का फोटो? वा शाबास. अहो चला बसा, मी फराळाचं आणते. हा लवकर आणा. वा 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 वा, सुरेख सुरेख. उडवलेस का फटाके? बघ किती खुश आहे. होय. काय होय? फटाके उडवले. ओ का? वा वा वा. हे पाय माझे. लाडू नाही, चिवडा नाही. काय ग आनंदी, दे ना. रमाताई अहो, फराळ कुठे गेला असेल? आनंदी हा आणतेस ना फराळ? अहो हा डब्यामध्ये फराळच नाहीये. आई तुम्ही कुठे ठेवलंय का फराळ? मी कशाला काढून ठेवू? माझा काय संबंध? तूच ठेवलं असेल डाव्या हाताने इकडे तिकडे. बघ जरा नीट बघ. हो मी जिथे ठेवलंय तिथेच बघतेय, म्हणजे बाहेर टेबलावर काढून ठेवले होते सगळे डबे. मग मी काय करू? शोध. मी तर इथेच बसले, मला नाही माहिती. काय रे बघ रे राघवा. आई ती फक्त विचारते, तू व्यवस्थित उत्तर देऊ शकतेस. आता आम्ही सगळे वर होतो ना, घरी तू एकटीच होतीस म्हणून विचारते तुला. मी खाल्ला.
खुश? प्रत्येक गोष्टीसाठी तिरक्या शिरेची काय गरज आहे? नाही हेच म्हणायचं ना, कबूल कर. साधेपणाने तुला विचारतोय की फराळ कुठे असेल, तुला माहित असेल तेवढं सांग ना. आईलाच विचार रे. आई पडली भोळी बाबडी, आईला विचार, बायकोला विचार ना. आणि काय ग आनंदी, काल रात्रभर सगळ्यांनी मदत केली, त्यांच्या मेहनतीचं काय? तुझ्या निष्काळजीपणामुळे त्यांची मेहनत वाया गेलेले लक्षात ठेव. आणि या सगळ्या गोष्टीमुळे दिवाळी खराब होते, याचं काय? रमाताई, मी कधीच तुमच्याकडनं मदत मागितली नाही. मी कधीच सांगितलं नाही तुम्हाला की जादू करा, मला मदत करा म्हणून. पण आता मला मदत हवी आहे तुमची. आपल्याकडे फराळच नाहीये आणि आता दुकानं पण उघडली नसतील. आहे ग. काय करायचं आता? अगो बाई माझं लेकरू ग. हे बघा, चिंकीला पण भूक लागली आहे. सगळ्यांची दिवाळी खराब होईल. करा ना हो मदत मला. आनंदी, कशासाठी करतेस हे सगळं? मला कळतंय ना, सुलक्षणाबाईंनी तो सगळा फराळ कोणाला तरी दिलाय आणि राघवला सुद्धा हे सगळं कळत असणार. नसेल कळत ना तर त्यालाही कळलं पाहिजे आपल्या आईचा खरा चेहरा कसा आहे. आणि जादू करायचीच झाली ना तर सुलक्षणाबाईंनी फराळाचं काय केलंय हे सगळ्यांना कळण्यासाठी मी जादू करेन. नाही नाही नाही, असं काही करू नका. त्यांनी जे केलं ते आता जाऊ दे. त्यांना ते करून आनंद मिळाला ना तर ठीक आहे. पण मला सगळ्यांची दिवाळी खराब नाही करायची आहे रमाताई. हात जोडते, करा ना हो मदत मला. मी कधीच नाही सांगितलंय तुम्हाला जादू करा. आज करा मदत. बरं ठीक आहे, तू डब्यात पहा, मी करते काहीतरी. माझे थँक्यू. थँक्यू. आलं सगळं झालं. आता प्लेट तू भरते का मी भरून देऊ? नाही, मी तुम्ही वा बाजूला. चला फराळ करूया. चला चला चला. घ्या. सापडलं? मीच विसरले होते. उंदरामुळे बेडरूम मध्ये ठेवलं होतं. आई, खरं सांगताय तुम्ही. निष्काळजीपणाने वागते मी. घ्या घ्या, बसा. आई, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. नंदू, ओ काय रे? किती वेळ झाला आम्ही नुसते बसून आहोत. चल ना. काय हे काय कुणासाठी? कुणासाठी काय? अहो तुमच्या बहिणीसाठी सरप्राईज. तिचा आज वाढदिवस नाहीये. नाही, हा, तुम्ही पहिल्यांदा भेट झाली तो आजचा दिवस, असं सेलिब्रेशन वाटतं तुमचं. गुड गुड. दादा तुम्ही माझी मस्करी करताय ना? नाही रे, मस्करी करताय. अहो असं काय करताय? तुम्हाला जसं काय माहितच नाहीये. हो, माझी पहिली दिवाळी, पहिला पाडवा, गिफ्ट पहिलं. विसरलं. सॉरी सॉरी. अहो आपण आपल्या बायकांसाठी भेटवस्तू आणल्यात तरी, हा. पण राघवचं सगळंच वेगळं आहे. राघवचं कसं आहे ना, तो आनंदीला काहीतरी क्रिएटिव्ह गिफ्ट देणार किंवा मग काहीतरी छान सरप्राईज देणार. म्हणजे काय आहे की राघवचं खूप कौतुक होत राहणार आणि मग आपण पुढच्या पाड्यापर्यंत विचार करत बसणार, या वर्षी बायकोला काय गिफ्ट द्यायचं. अहो असं काही नाहीये. मी खरंच काही प्लॅन केलेलं नाहीये. काय गिफ्ट वगैरे काहीच नाही.
नाही आता याने गिफ्ट आणलंय, मी गिफ्ट आणलंय, तुम्ही सांगा ना काय आणलंय, सांगा ना. अरे बाबा खरंच सांगतो, माझ्या ध्यानीमध्ये पाडवा आहे सगळं मान्य आहे, पण गिफ्टचं काहीच मनात नाही माझ्या. नाही आणलं त्याने. नाही, हा काहीतरी छान सरप्राईज देणार. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे, फक्त आपल्यापासून लपवतोय तो. हा? अरे देवा, म्हणजे जर का दादांचं गिफ्ट माझ्यापेक्षा भारी असेल तर वर्ष मला बडबडणार. अरे देवा, नाही नाही दादा 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 नाही सांगा सांगा गिफ्ट काय आणणार सांगा. अरे बाबा खरंच गिफ्ट वगैरे काही नाही. आज तुम्ही लक्षात आणून दिलं म्हणून संध्याकाळी बाहेर फिरायला घेऊन जाईल, एवढंच काय बस. फक्त एवढंच? हो हो एवढंच. बाबा कसं आहे, हे बघा सध्या थोडं टेन्शनचं वातावरण आहे, नवीन बिझनेस आणि या सगळ्या गोष्टी. बरं ह्या सगळ्यांमध्ये जर मी आनंदीला काही गिफ्ट केलं जरी ना, ती स्वीकारणार नाही. बरं मी हट्टाने मोठं काहीतरी गिफ्ट घेतलं तर तुम्ही बिघडाल, एवढा खर्च कशाला वगैरे. तसं नाही, पण छोटस काहीतरी नाही, म्हणजे साडी किंवा एखादा छोटासा दागिना वगैरे. कसं आहे ना, पाडवा आहे राघव. अरे बायकानं हक्कानं आपल्या नवऱ्याकडनं काहीतरी घेत असतात रे, तसं द्यायचं असतं तिला. बरं ठीक आहे, मी करतो विचार. आपण निघूया, नंतर बायका चिडतील आपल्यावर. हा निघायला पाहिजे, चला आता. काही नाही आणलं गिफ्ट. नाही, तो नक्की काहीतरी देणार. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे, फक्त आपल्यापासून लपवतोय तो. 100%? अरे देवा, मला असं वाटतं की माझ्या पहिल्याच पाडव्याला वर्षाची बोलणी खावी लागतायत मला. अरे हे मी रमा आणि राघवच्या पहिल्या पाडव्यापासून बघत आलेलो आहे. म्हणजे त्यावेळेस राघवनी एवढं छान गिफ्ट दिलं होतं ना, त्याच्यावरून मला बोलणी खावी लागली. आज तागात बोलणी खातोय. हे एवढं गिफ्ट घेतोय ना, तरी सुद्धा बोलणी खावी लागणारच आहे. चला. हा हॅलो हॅलो गोखले ताई, अहो मी मिसेस कर्णिक बोलते. पाडव्याच्या शुभेच्छा, म्हणजे हॅपी दिवाळी तुम्हाला. हो तुम्हाला सुद्धा शुभ दीपावली. मी काय म्हणत होते, म्हणजे माझं असं म्हणणं होतं की आज पाडव्याचा चांगला मुहूर्त आहे, तर आजच्या दिवशी आपण पूनमची आणि माझ्या राघवची भेट घालून देऊया का? म्हणजे दोन्ही मुलं भेटतील आपापसात. आजच्यासारखा चांगला दिवस नाही ना, मग माझ्या डोक्यात असं आलं. काय म्हणता? हा पूनम, राघवच्या आई आपल्याला घरी भेटायला बोलवतायत. आता नको का? अगं एकदा भेटून तर घ्या. दे माझ्याकडे फोन. हॅलो काकू, मी पूनम बोलते. अगं बाई पूनम, काय ग राजा, काय कधी भेटशील तू? कधी येणार आहेस घरी? काकू मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काय ग? बोल ना, बोल बोल. काकू, राघवची बायको जाऊन जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली आहेत, तरी त्याने अजून दुसरं लग्न करण्याचा विचार का नाही केला? अगं ते काय झालं माहितीये का, तुला सांगू का? अगं म्हणजे राघवची पहिली बायको गेल्यानंतर ना, तो बरीच वर्ष त्या दुःखात होता ग राजा. म्हणजे सुचत नव्हतं त्याला. हल्ली हल्ली तो बोलायला लागले की हो आई मी करेन दुसरं लग्न. मग 7 वर्ष त्याने त्याच्या मुलीला एकट्याने वाढवलंय? नाही, कशाला, आम्ही होतो ना, आम्ही होतो सांभाळायला चिंगीला. तुला सांगते पूनम, चिंगीवर सुद्धा आम्ही चांगले संस्कार केलेत. अच्छा, म्हणजे राघवला नीट सांभाळता येते चिंगीला. त्याला खरंच जोडीदाराची गरज आहे का आता? नाही म्हणजे त्याला खरंच भेटायचंय का मला? तो तयार आहे लग्नासाठी? तुला खरंच सांगू का पूनम, म्हणजे अगदी माझ्या मनातलं सांगते, मला ना आता नातू हवाय. म्हणजे नात आहे माझी, चिंगी आहे, खूप चांगली आहे, पण नातू हवा ना ग. कर्णिकांचा एक वंशज हवा, म्हणून मी आपलं माझ्या लेकाचं दुसरं लग्न करू बघतीये, बाकी काय. आणि मला माहितीये माझा लेक ना माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तो आईचा शब्द असा तळहातावर झेलतो. तो माझ्यासाठी पहिलं काय, दुसरं काय, तिसरं लग्न करायला पण तयार आहे. तिसरं लग्न म्हणजे? नाही ताई, नाही ते तसं नाही, तसं नाही. तू
मी मस्करीत असं बोलून गेले, तिसरं लग्नाचं असं काही नाहीये. अगं काय झालं माहितीये का, तू परदेशात गेली होतीस ना, राघवचं रमाशी लग्न झालं तेव्हा तू इथे नव्हतीस भारतामध्ये, त्यामुळे तुला माहिती नाहीये त्यांचं काय झालं, कसं झालं, मध्ये काय घडून गेलं, काहीच माहित नाही ना तुला. तर मला असं वाटतं की आता तू इकडे आलीसच आहेस तर भेटून घ्या ना तुम्ही एकमेकांना. बरं, शुभ दीपावली. अगं बाई, हो तुला पण हॅपी दिवाळी. ही तयार होईल की नाही होईल काही कळत नाहीये. काय आनंदी, राघवकडनं दिवाळीचं काय गिफ्ट मागणार आहेस ग तू? मला काय वाटतं, तू ना मस्त गाडी माग, म्हणजे तू गाडी चालवायला पण शिकशील. आणि ना म्हणजे तुला सांगू का, गाडी चालवण्यात ना एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं. रमाताई, काही बोलताय ना तुम्ही, खरंच काही बोलताय तुम्ही. एवढं मोठं गिफ्ट मागणार मी त्यांच्याकडनं? आताच ऑफिस सुरू केलंय, किती पैसे गेलेत बरं त्यात. आणि मी नाही मागणार त्यांच्याकडनं, ते देतील मला बरोबर. मागच्या वर्षी दिलं होतं की नाही त्यांनी, देतील. ती बोर आहेस ग तू आनंदी. अगं पाडव्याच्या दिवशी आपल्या नवऱ्याकडनं हक्कानं गिफ्ट मागायचं असतं. खरं तर एक गोष्ट हवी आहे मला त्यांच्याकडे. कोणती? साडी? मग दागिने? अयो मग रमाताई, खूप दिवस झाले आम्हाला दोघांना एकांत नाही मिळालाय. आम्हाला दोघांना एकांत मिळाला ना तर आवडेल मला. तेच पाडव्याचं गिफ्ट. रमाताई कुठे गेल्या? मी इथे कशी आले? शुभ दीपावली. तुम्ही मला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलात का? नाही, तुम्ही जे काही जादूने दिवे लावलेत ना त्याबद्दल बोलायला आलो. आता काय केलंय मी? काय केलं? जो फराळ बनवायला लोकांना आठवडाभर कष्ट करावे लागतात तो फराळ जादूने तुम्ही 2 मिनिटात तयार केलात. त्यामुळे झालं काय, घरात फराळ नसताना अचानक हा फराळ कुठून आला असा प्रश्न सुलक्षणांच्या मनामध्ये निर्माण झालाय. हो. काय होतं, ज्या वेळेला तुम्ही जादूने हे फराळाचे पदार्थ इकडे आणता ना त्यावेळेला जगातील 5 घरातील फराळाचे पदार्थ गायब झालेले असतात. आता त्या अथर्वच्या आईने त्याच्यासाठी म्हणून शंकरपाळ्या केल्या होत्या, त्या त्याला मिळाल्याच नाही. तो बसला 2 तास रडत. तर एका घरात करंज्या संपल्या म्हणून नवरा बायकोंमध्ये भांडणं झाली. कोणामुळे? तुमच्यामुळे. एवढा स्वार्थीपणा बरा नाही. रमा, आता याची शिक्षा तुम्हाला मिळणार. आता हे सगळं खूप जुनं झालंय चित्रगुप्त महाराज. याची शिक्षा मिळणार, त्याची शिक्षा मिळणार. मी माझ्या माणसांसाठी, माझ्या कुटुंबासाठी त्यांना आनंद मिळावा म्हणून काही करण्याचा प्रयत्न करतेय, तर तुम्ही येता लगेच सांगत तुला याची शिक्षा मिळणार, त्याची शिक्षा मिळणार. नाही, मला ना या तुमच्या शिक्षा देण्याचा कंटाळा आलाय. तुम्ही मला टास्क दिला होता की नाही की आनंदीला आनंद द्यायचा, तिला सुखी ठेवायचं. मी तिच्यासाठी काही करायला गेले की लगेचच तुम्ही थांबवता मला आणि शिक्षा देता. मी मोडणार तुमचे सगळे नियम, मी मोडणार. काय तुम्ही मला या नियमांचा धाक दाखवता ना, पण माझ्या कुटुंबाच्या आनंदाच्या ज्या ज्या गोष्टी येतील ना ते सगळे नियम मी मोडणार आहे. मग तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती द्या तुम्ही. तुम्हालाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थांबा. ओ, हे असं काय अडकवून ठेवलंय मला? कारण काय, एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर तुम्ही माझं बोलणं ऐकायला थांबणारच नाही, म्हणून मी तुम्हाला असं अडकवून ठेवलं. तर आता याच्यानंतर तुम्ही जी चूक करणार आहात त्याची शिक्षा मी तुम्हाला अगोदरच दाखवून ठेवतो. मग करा काय चूक करायची ती खुशाल.
यानंतर जी चूक करणार आहात ना त्याची शिक्षा करा हो. काय चूक करायची ती